नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन 3 आहे त्यामधला एक्झाम्पल 5 बघणार आहे। चला बघूया। तर एक्झाम्पल 5 हा क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला। चला इथे आपल्याला दोन इक्वेशन दिलेले, फर्स्ट काय दिलेले बघा, 4m + 6n = 54 आणि सेकंड आहे 3m + 2n = 28। आता आपल्याला दरवेळेस x आणि y द्यायचे, पण इथं काय आहे m आणि n सिंपल आहे, फक्त x आणि y च्या जागी m आणि n आहे। तर लिहून घेऊ आपण पहिले, काय लिहा, राईट इक्वेशन इन am plus bn = c फॉर्म। आता ax प्लस by = c च्या फॉर्म मध्ये होतं, तर फक्त x च्या जागी m आणि y च्या जागी n हेच आहे। कोएफिशिएंट म्हणजे जे व्हेरिएबल ते चेंज झालेले, बाकी फॉर्म्युला वगैरे तेच आहे। चला बघू आता, हे दोन्ही पण ह्या फॉर्म मध्ये am + bn = c फॉर्म मध्ये ऑलरेडी आहे, त्याला आपण प्रॉपरली लिहून घेऊ। फर्स्ट काय बघा, 4m plus 6n = 54 आहे का? ओके, चला याला इक्वेशन 1 असं नाव देऊ आणि सेकंड काय 3m plus 2n = 28, याला इक्वेशन 2 असं नाव देऊ, ओके मित्रांनो, इथपर्यंत लक्षात काय आहे? हे बघा, इक्वल टू च्या साइनच्या इकडं m आणि n आणि इकडं कॉन्स्टंट म्हणजे am + bn च्या फॉर्म मध्ये = c। आता फक्त m आणि n हे काय रिप्लेस आहे x आणि y चे। आता आपल्याला फाइंड काय करायचंय बघा, फाइंड dm and dn। आपण फाइंड काय करतो, सेकंड स्टेप काय क्रॅमर्स रूलची, फाइंड dx dy, तर x च्या जागी dm, y च्या जागी dn एवढेच फक्त। बाकी सगळं जी मेथड आहे, टर्मिनॉलॉजी आहे, फॉर्म्युला आहे, ते सगळं सेम आहे। फक्त m आहे जे ते x ला रिप्लेस करतो आणि हा n आहे तो y ला रिप्लेस करतो। चला आता d फाइंड करून घेऊ आपण पहिले। इथं d = या d मध्ये आपण काय टाकतो, m आणि n चे कोएफिशिएंट। तर बघा m आणि n चे कोएफिशिएंट किती आहे, इथे 4 आणि 3 हे m चे कोएफिशिएंट आहे, लिहून घ्या 4 आणि 3। n चे कोएफिशिएंट किती आहे, 6 आणि 2। हे बघा 6 आणि 2 प्रॉपरली ऑब्झर्व करा, इक्वेशन मध्ये तुम्हाला भेटून जाईल। बाकी ह्या व्हॅल्यू भेटल्या, आता काय आहे, सिंपल डिटर्मिनंट जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे। फर्स्ट काय करतो आपण, याला असा मल्टिप्लिकेशन 4 × 2 मायनस, मग असा मल्टिप्लिकेशन बघा 6 × 3 इक्वल टू बघा 4 × 2 किती 8 मायनस 6 × 3 किती 18 इक्वल टू बघा किती झालं 8 - 18 -10 ही कशाची व्हॅल्यू भेटली आपल्याला, d ची। लिहा, सो d = किती -10, किती -10। आता तसंच dm फाइंड करायचं आपल्याला, dm लिहा, dm = असं। आता m आणि n इथं काय आहे, m च्या जागी हे जे m आहे इथं कॉन्स्टंट आणि n जशाच तसा, इथं कॉन्स्टंट काय बघा 54 28, इथं m च्या जागी 54 28 आणि हा जो n आहे इथं आपण लिहितो काय mn, जसं की xy, तर इथे n काय लिहायचं आहे, n चे कोएफिशिएंट जसे तसे n चे कोएफिशिएंट किती बघा
6 आणि 2 इथं पण लिहिलेले आपण 6 2 लिहून घ्या 6 2. आता सॉल्व करा. फर्स्ट काय आहे असं मल्टिप्लिकेशन 54 into 2 54 into 2. ओके मित्रांनो इथपर्यंत लक्षात आलं. चला नंतर कसा असा मल्टिप्लिकेशन 6 मायनस आहे फॉर्म्युल्यातच मायनस दिलेला आहे 6 into 28. ओके आता चला बघा किती आला. हे हा ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. किती 54 into 2 तर आपल्याला डायरेक्ट आपण करू 4 into 2 8 5 into 2 10 108 आलं. सिंपल मल्टिप्लिकेशन आहे बाकी काय नाही. मायनस हा मायनस आता हा ब्रॅकेट 8 45 8 सकून 48 4 आणि साइन 12 16. सिंपल मल्टिप्लिकेशन आहे 6 into 28 168. आता इथं हे करा मायनस करा किती येणार मायनस 60 60 बघा 8 8 0 10 मायनस 16 मायनस 6 आणि हा मायनस मोठ्या संख्येचं साइन. ओके मित्रांनो इथपर्यंत लक्षात आला असेल तर कमेंट मध्ये सांगा. काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. हे काय भेटलं आपल्याला डीएम तर लिहून घ्या डीएम इज इक्वल टू मायनस 60 60 मायनस 60. ओके आता हे काय आहे डीएम झाला डीएन डीएन. तर आता डीएन मध्ये काय आहे एनच्या जागी कॉन्स्टंट एम जशाचा तसा. एम काय इथं 4 3 एम चे कोएफिशिएंट 4 3 आणि एन च्या जागी काय आहे कॉन्स्टंट. कॉन्स्टंट किती आहे बघा 54 28 54 28. असे घ्यायचे ना असे टाकायचे काही टेन्शन नाही घ्यायचा. हे बघा 4 3 4 3 सिंपल. आता फक्त मल्टिप्लिकेशन असं 4 into 28 फर्स्ट असं 4 into 28 आलं मित्रांनो. मायनस मायनस असं मल्टिप्लिकेशन बघा 54 into 3 54 into 3 इथपर्यंत. चला हे दोघांचे किती येणार बघा 4 into 8 8 चौक 32 3 4 2 8 आणि 3 11 1 1 2 मायनस मायनस हे किती 4 त्रिक 12 2 1 5 त्रिक 15 1 16 162. ओके मित्रांनो इथपर्यंत सिंपल मल्टिप्लिकेशन आहे. आता हे करा बघा 2 minus 2 0 11 minus 16 किती 5 आणि मोठ्या संख्येचं साइन मायनस 50 डीएन. हे काय भेटलं आपल्याला डीएन लिहायचं डीएन इक्वल टू मायनस 50 50. डी भेटला आपल्याला डीएम भेटला डीएन भेटला. आता नेक्स्ट काय आपण एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड करायची. लिहा आता फाइंड एक्स वाय बाय कोणत्या मेथडनी क्रॅमर्स रूल बाय क्रॅमर्स रूल. आता तुम्ही काय करा ह्याच्या खालीच लिहा. इथं मला जागा नसल्यामुळं मी इकडे घेतो. चालू ना मित्रांनो आजचे बाउंड्रीज आखून घेतली इकडे घेऊ मी चालते. आता आपल्याला काय फाइंड करायचं बघा इथं चुकी झाली. एक्स आणि वाय आपण दरवेळेस लिहितो पण आपल्याला या इथं एक्स च्या जागी काय दिलेलं आहे एम आणि वाय च्या जागी काय दिलेलं आहे एन. तुमचा आन्सर बरोबर येणार एक्स घेतला वाय घेतलं पण जे कोएफिशिएंट इथं दिलेले जे व्हेरिएबल आपल्याला इथं दिलेले तेच घ्यायचं एन आणि एम. ओके आता आपल्याला एम फाइंड करायचंय एम इक्वल टू. आता एक्स फाइंड करताना फॉर्म्युला काय होता आपला एक्स इक्वल टू डीएक्स अपॉन डी. तर इथं एम काय रिप्लेस करतोय एक्स ला तर म्हणजेच काय येणार डीएम अपॉन डी. सिंपल आहे फक्त एक्स आणि वाय ची जागा बदलली आहे. कोणी घेतली एम आणि एन ने. फॉर्म्युला तेच आहे बाकी काय नाही. बाकी सगळी टर्मिनॉलॉजी मेथड सगळं तेच आहे. आता डीएम फाइंड केलं आपण 60 60 मायनस आहे. डी फाइंड झाला आपला -10 बघा -10
बघा हा मायनस मायनस कॅन्सल झाला, मायनस मायनस कॅन्सल झाला, 10 into 6 आला 6. तर यम किती भेटला आपल्याला, सो यम इक्वल टू भेटला 6, यम इक्वल टू भेटला 6. आता यन इक्वल टू dn अपॉन डी. एन कशाला रिप्लेस करतोय, वाय ला, तर वायचं काय होतं dy अपॉन डी आहे का. आता dn काय आला आपल्या बघा -50, 50 मायनस 50, डी किती भेटलाय आपल्याला -10 बघा, -10 हे मायनस मायनस कॅन्सल, 10 into 5 50 5, सो n किती भेटला आपल्याला 5. आलं इथपर्यंत लक्षात आलं. चला m भेटला n भेटला, हेच त्याचे सोल्युशन आहे, ते लिहून घ्या. सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज mn ऑर्डर पेअर m किती भेटला आपल्याला 6, m किती भेटला आपल्याला 6 आणि n किती भेटला 5, 6 5 हे झाले त्याचं सोल्युशन. m च्या समोर m, n च्या समोर n, n च्या समोर n. ओके मित्रांनो, आता हा कोणता होता, प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन 5. हा इम्पॉर्टंट आहे, कारण की बघा आपल्याला सवय काय असती की एक्स आणि वाय ला ते सॉल्व्ह करायची, पण इथं त्यांनी ट्विस्ट केलेला आहे, एम आणि एन दिलेला आहे, म्हणून इथं थोडा गोंधळ होऊ शकतो. पण जर कधी कॉन्सन्ट्रेशन देऊन सॉल्व्ह केलं तर हा पण एकदम इझिली सॉल्व्ह होतो. फक्त एम आणि एन याचा ते एक्स आणि वाय ने रिप्लेस करायचं, बाकी फॉर्म्युला मेथड सगळं तेच आहे, म्हणून हा परीक्षेला येतो. थोडं ट्रिकी आहे, म्हणून ट्रिकी काय आहे, जास्त काय नाही, फक्त एम आणि एन ला त्यांनी रिप्लेस केलेले. ओके मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन 5. ओके, क्वेश्चन 3 मधला एक्झाम्पल 5 हा इम्पॉर्टंट असतो परीक्षेसाठी. चला मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये.